आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार। जर यापुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जंतर मंतरवरून मनोज जरांगेंचा इशारा। नीट पेपर फुटीवरून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता देशभरात जाणवते। महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटत असतानाच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक जण विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची दिल्लीत एंट्री झाली। जंतर मंतर मैदान गाठत त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेही होते। ज्या ज्या वेळेस हाक देतील त्यावेळेस मदतीसाठी येऊ अशी ग्वाही जरांगेंनी आंदोलकांना दिली। जंतर मंतरवरती जर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असाल तर तुम्हाला कोणी उठू शकत नाही, फक्त आपण संसदेकडे जाऊन आला हे आंदोलन मोडून टाकले। या पोरांनी विद्यार्थी तळमळ केली ना, वायाला जाईल। हे सरकार म्हणजे काय, यांच्या डोक्यात मस्ती माज आल्या। निवडून दिले लोकांनाच मारायला लागले। ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना पोरीला मारायला लागले। माज मस्ती उतरल एकदा जर लोकांनी मनात घेतलं रे बाबा चांगल्या चांगल्याच चलत नाही, चांगल्या चलत नाही, आंदोलन करावं ज्या वेळेस हाक मारतील त्या वेळेस आम्ही। जरांगेंनी भेट घेतल्यानंतर अभिजित दिपके यांनी एक्सवर पोस्ट केले। ते म्हणतात, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। जरांगे पाटील यांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला। त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे। दुसरीकडे जरांगेंनी सरकारला दम भरलाय। विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीमार केल्यास थेट दिल्लीत येऊन सरकारचा माज उतरवणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। नाही, पण महाराष्ट्रातून सुद्धा लावून धरलंच होतं आम्ही, असं नाहीये। या लेकरांची कदर आम्हाला होतीच, त्यांच्यावरती माया पण होतीच। आम्ही येणार, साथ पण देणार आणि सरकारचा जर इथून पुढे हल्ला केला तर माज सुद्धा उतरवणार। या आंदोलनाला केवळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच नव्हे तर पंजाबमधल्या शीख बांधवांनी खुला पाठिंबा दिलाय। मोठ्या संख्येनं शीख बांधव थेट जंतर मंतर मैदानात दाखल झाले। त्यामुळे आता देशभरातून विविध समाजाच्या नेत्यांचा पाठिंबा वाढत जाणार आहे। माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नवी दिल्ली।